सिंधुदुर्गात लांबलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मी सध्या सिंधुदुर्गातील मुंबई गोवा मार्गानजीक कुडाळमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर अद्यापही शेतकरी लांबलेल्या पावसामुळे त्यांची भात कापणी जी आहे ती देखील लांबलेली नाही. आता शेतकरी भात कापणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः 4338 हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालेलं आहे आणि या बाधितमध्ये साधारणतः 525 गावांमध्ये हे क्षेत्र आहे आणि एकूण जिल्ह्यातलं जर पाहिलं असेल तर 17,172 शेतकरी जे आहेत ते या बाधित शेतकरी पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहिलं असेल तर कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांच्या अंतर्गत हे जे पंचनामे आहेत ते करण्यात आलेले आहेत. ही जी आकडेवारी आहे ही 31 ऑक्टोबर पर्यंतची आकडेवारी आहे. त्यानंतर देखील पाऊस जो आहे तो लांबलेला होता, त्यामुळे त्यानंतरचे जे पंचनामे आहेत ते अद्यापही सुरू आहेत. मात्र आतापर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्यामध्ये 17,172 शेतकरी जे आहेत ते बाधित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.